नमस्कार, मी उमेश घोगडे. बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आपण आज वाई, महाबळेश्वर, खंडाळा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्या संदर्भात अविनाश थोरात यांच्याशी बोलणार आहोत. हा जो मतदारसंघ आहे तो सातारा जिल्ह्यातला अत्यंत महत्वाचा असा मतदारसंघ आहे. माहितीच्या वतीनं, माहितीतर्फे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार असतील ते मकरंद पाटील असतील. मकरंद पाटील हे या मतदारसंघातले मोठे नेते आहेत. यापूर्वी या मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. याच्याशिवाय त्यांच्या समोर जे असतील, आता तरी तसं महाविकास आघाडीकडं मकरंद पाटलांच्या समोर फार मोठं नाव नाहीये. मात्र जे पुरुषोत्तम जाधव जे पूर्वी शिवसेनेत होते, नंतर ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आता आहेत आणि महाविकास आघाडीकडनं ते इच्छुक असल्यामुळे ते कदाचित शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात. याच्याशिवाय फलटणचे रामराजे निंबाळकर आहेत. मला वाटतं त्यांचे पुतणे ते सुद्धा इच्छुक आहेत. याच्याशिवाय प्रतापराव भोसलेंचे नातू आहेत, ते सुद्धा इच्छुक आहेत. पण अर्थात हे सगळे नवीन आहेत. महाविकास आघाडीकडे असा खास ठोस म्हणा असा मोठा चेहरा सध्या तरी दिसत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक होणार आहे. पुरुषोत्तम जाधव हे सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचं अनेक वर्षापासून काम करतात आणि या उरलेल्या दोघांना फक्त त्यांच्या घराची, राजकीय घराण्याची पार्श्वभूमी आहे. मकरंद पाटील मात्र अनेक वर्षापासून जिल्ह्याच्या, तालुक्याच्या राजकारणात आहे. एकूण काय परिस्थिती असेल, कुणाचं पारडं जड आहे, परिस्थिती आत्ताची काय, आपण जाणून घेऊ अविनाशजींकडून. अविनाशजी, नेमकी काय या 3 तालुक्यांचा हा मतदारसंघ? हो, या तालुक्यामध्ये म्हणजे या मतदारसंघामध्ये मकरंद पाटील यांचं प्रचंड वर्चस्व आहे. म्हणजे या मतदारसंघात 3 साखर कारखाने आहेत. त्यातला किसनवीर साखर कारखाना त्यांनी काही वर्षांपूर्वी जिंकला, तर 3ही साखर कारखान्यावर त्यांचं वर्चस्व आहे. त्याचबरोबर जिल्हा बँकेवर त्यांचं वर्चस्व आहे. या कारखान्यांनी आत्ताच जी बाकी होती ती निवडणुकीच्या तोंडावरच दिली. त्याच्यामुळे तो एक फील गुड फॅक्टर जो म्हणतात, खंडाळाच्या कारखान्यांनी पण दिली, किसनवीर कारखान्याने दिली. तर कागदावर मकरंद पाटील यांची ताकद खूप प्रचंड दिसते. 2009 मध्ये ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यावेळेस असं म्हणतात की त्यांना अजित पवारांचा पाठिंबा होता किंवा आतून त्यांनी मदन भोसलेंचा पराभव केला होता. परंतु मकरंद पाटील यांना आता सध्या सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की नुकत्याच लोकसभेची जी निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये या मतदारसंघातून उदयनराजे 6743 मतांनी मागे पडले होते. म्हणजे एका बाजूला हे मकरंद पाटील, मदन भोसले, पुरुषोत्तम जाधव अशी सगळी तगडी मंडळी होती आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये कुणीच नव्हतं. म्हणजे रामराजे नाईकांचा आता आपण उल्लेख केला, पण रामराजे नाईकही त्यावेळेस अजित पवारांकडेच होते. तर कुणीही नसताना या मतदारसंघात जर शरद पवारांच्या तुतारीला इतकी मतं मिळतात तर याचा अर्थ काहीतरी मतदारसंघाचं वातावरण बदलले अशी एक चर्चा सुरू झाली. आणि त्यामुळे आता मकरंद पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी खूप जण इच्छुक आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आता हे जे 3 नावं सांगितली, हे विश्वजित राजे आहेत, यशराज भोसले आहेत, त्याचबरोबर माजी मंत्री मदनराव पिसाळ यांच्या सुनबाई अरुणादेवी पिसाळ त्या पण आहेत, त्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर या मतदारसंघाचं खंडाळा, महाबळेश्वर आणि वाई, तर त्याच्यामुळे तो जो एक भौगोलिक अस्मिता असते तीही आता जागृत झाली आहे. पुरुषोत्तम जाधव असं म्हणतात की आजपर्यंत खंडाळा तालुक्याला काहीच मिळालं नाही, तर त्याच्यामुळे मग खंडाळ्याची अस्मिता घेऊन ते शरद पवारांना भेटलेले आहेत. तर ह्याच्यामुळे आता मकरंद पाटलांची ताकद जरी खूप असली तरी त्यांच्या विरोधात कुणी उमेदवार दिसत नाही. पण एखादा जर असा उमेदवार तगडा आला तर मात्र त्यांचं अवघड होऊ शकतं. यशराज भोसले प्रतापराव भोसलेंचे नातू आहेत. मला वाटतं त्यांची काही एकूण म्हणजे आता ते त्या अर्थानं नवीन आहेत, पण त्यांना प्रतिसाद मिळू शकेल. आघाडी म्हणून तुम्ही म्हटलं तसं लीडच होतं, बरोबर. त्यामुळं सगळ्यांनाच वाटतं की आपण निवडून येऊ शकू. पण पवार या तिघांमध्ये कोणाचा जास्त विचार करू शकतील? मला असं वाटतं की विश्वजित राजे नाईक निंबाळकर जे आहेत ते जर त्यांना जर उमेदवारी मिळाली तर सरळ बाहेरचा उमेदवार आला असं म्हटलं जाईल. यशराज भोसले यांचाच उमेदवार थेट आला. यशराज भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त वाटते. पण फक्त त्याच्यामध्ये एकच आहे की यशराज भोसले यांचे आजोबा प्रतापराव भोसले हे जेव्हा शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली तर त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते 99 साली आणि त्यावेळेस त्यांनी प्रचंड शरद पवारांवर टीका केली होती. त्यानंतर त्यांचे चिरंजीव मदन भोसले हे कायम शरद पवारांच्या विरोधात राहिले. आत्ताही खरं तर मदन भोसले यांना उमेदवारी मिळावी असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे. अनेक जण म्हणतायत की तुम्ही शरद पवारांकडे जा. जयंत पाटील आता काही दिवसांपूर्वी जाऊन त्यांच्याकडे भेटून आले, पण मदन भोसले असं म्हणतात की मला काही लढायचं नाही. कारण या मतदारसंघात जर पाहिलं तर की सलग 3 वेळा मदन भोसलेंचा पराभव झालाय. मकरंद पाटील यांच्या विरोधात ते 3ही निवडणुकाला उभे राहिले. पण आता यशराज भोसले यांच्या बाबतीत जर म्हणायचं तर प्रतापराव भोसले
मदन पिसाळ ह्या दोन कुटुंबाचं या मतदारसंघामध्ये कायम वर्चस्व राहिले. प्रतापराव भोसले 1972 साली पहिल्यांदा निवडून आले आणि त्यानंतर ते जो मला वाटतं 5 वेळा निवडून आले होते. परंतु त्यानंतर जेव्हा सातारा जिल्ह्यावर शरद पवारांनी पूर्णपणे वर्चस्व मिळवलं तर त्यानंतर प्रतापराव भोसलेंची एकंदरच क्रेज कमी झाली आणि मकरंद पाटील यांचं एक नवं नेतृत्व उदयास आलं. मकरंद पाटलांना अजित पवारांचा प्रचंड पाठिंबा. आता नुकतंच म्हणजे आता उदयनराजेंना जेव्हा उमेदवारी मिळाली तर त्यावेळेस मकरंद पाटलांचे बंधू नितीन पाटील यांना लोकसभेला उभं करायचं असं चाललं होतं. परंतु ते लोकसभेला उदयनराजे महायुती झाली, उदयनराजेंना उमेदवारी द्यावी लागली. त्यावेळेस अजित पवार असं म्हणाले की जर मी नितीनला खासदार केलं नाही तर पवारांच्या अवलाद सांगणार नाही आणि त्यांनी नितीन पाटील यांना खासदार केलं. तर याचा अर्थ की मकरंद पाटलांवर त्यांचा इतका प्रचंड विश्वास आहे तर त्याच्यामुळे ती त्यांची सगळी ताकद त्यांच्या बाजूने लावतील. आता इकडच्या बाजूने जर विचार केला तर रामराजे नाईक निंबाळकरांनी जी आता भूमिका घेतलेली आहे की शरद पवारांकडे जायचं तर त्याचा मात्र एक मोठा फरक पडू शकतो. कारण रामराजे नाईकांचं फलटण ह्या भागातले म्हणजे लोणंद वगैरे हा सगळा जो पट्टा आहे तर हा पट्टाही या भागात प्रभाव आहेच. तर त्याच्यामुळे ती निवडणूक मात्र मग चुरशीची होऊ शकते. हा जो मतदारसंघ आहे तो सुरुवातीपासून अगदी आधी प्रतापराव भोसले नंतर मकरंद पाटील यांचं मॅक्सिमम वर्चस्व म्हणजे मॅक्सिमम वेळा आमदार म्हणून हे दोघंच या मतदारसंघातनं निवडून. मदनराव पिसाळे 3 वेळा निवडून 3 वेळा. एकूण महाबळेश्वर संपूर्ण तालुका महाबळेश्वर सारखं एक मोठं पर्यटन स्थळ या मतदारसंघात आहे आणि बऱ्यापैकी जी लोकसंख्या आहे आपण मतदानाच्या दृष्टीने विचार करतोय ती लोकसंख्या ही मला वाटतं काही भुईंज महाबळेश्वर आणि पारगाव वाई या 4 शहरांमध्येच बहुसंख्य मतदार आहे. कारण गाव आहेत, छोटी आहेत, अगदी छोटी गाव आहेत. म्हणजे ते अगदी डोंगराळ भाग आहे. म्हणजे आपण वाईपासून जर महाबळेश्वर पर्यंत गेलो तर मला वाटतं की सगळा डोंगराळ भाग आहे. इकडे आपण खंडाळ्याकडे आलो तर थोडासा तो सपाट भाग आहे परंतु थोडासा दुष्काळी मानला जाणारा भाग आहे. तर त्याच्यामुळे शहरांचं मतदान जे आहे ते जास्त महत्वाचं आहे. याच्यावर प्रामुख्याने ऊस कारखान्यांचं राजकारण. 3 साखर कारखाने या मतदारसंघात आहेत आणि या मतदारसंघात ते 3ही कारखाने मकरंद पाटील यांच्या ताब्यात. बरोबर. म्हणजे साधारण आपण बघितलं तर पुणे ते सातारा या रोडचा जो पूर्व भाग आहे याच्यामध्ये तुलनेनं मतदान जास्ती दिसतं आहे. बरोबर. कारण इकडं एक वाई आणि महाबळेश्वर ही 2च तशी मोठी गावं आहेत. बरोबर. एकूण सातारा जिल्ह्यात सुरुवातीपासून मी म्हटलं तसं मागाशी की वेगवेगळ्या आघाड्या म्हणजे पुरुषोत्तम जाधवांची ताकद किती हा वेगळा प्रश्न आहे. पण त्यांनी सातत्यानं शिवसेनेचं काम त्या जिल्ह्यामध्ये कायम सुरू ठेवले गेले अनेक वर्ष. पण ते आता आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत. तर ते आल्यानंतर त्यांना खरंच तेवढी म्हणजे पवारांकडनं तेवढा प्रतिसाद मिळेल त्यांना मिळू शकतो. कारण त्यांना आतापर्यंत जसं मदन भोसले मकरंद पाटील यांच्या विरोधात उभे राहिले तर तसं आतापर्यंत पुरुषोत्तम जाधव ही 2 निवडणुका लढलेल्या आहेत आणि दोन्ही निवडणुकीत त्यांना साधारणतः 25,000 ते 30,000 मतं मिळालेली आहेत. प्रामुख्याने ते भाजपची म्हणजे पुरुषोत्तम जाधव जरी आता शिवसेनेत असले तरी ते एक निवडणूक भाजपकडून लढले होते. आणि 2019ची निवडणूक जी आहे त्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः त्यांना सांगितलं होतं की आता थांब तू आणि त्याच्यामुळे मग त्यांना काही शब्दही दिला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यावेळेस ते थांबले होते. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसही त्यांना असाच पद्धतीचा शब्द दिला होता. परंतु आता अजित पवार आल्यानंतर सगळं गणितच बदललं या मतदारसंघाचं. आता मदन भोसलेंनी स्वखर तयारी केली होती, ते पण भाजपचे आहेत. परंतु हे सगळं गणित बदलल्यामुळे मदन भोसले आता जरी महायुतीत असले तरी ते कदाचित मकरंद पाटील यांच्या विरोधात जो कोणी उमेदवार येईल म्हणजे त्यांचा जर यशराजच आला तर काही प्रश्नच नाही, परंतु दुसरा कोणी उमेदवार आला तर ते मला वाटतं की त्याला पाठिंबा देतील. आता विश्वजित राजेंचं जे नाव घेत होते ते विश्वजित राजेही म्हणतात की माझा मित्र यशराज त्यालाच उमेदवारी द्या. म्हणजे सगळ्या बाजूने म्हणजे साधारणतः हे जी मोठी घराणी आहेत त्या घराण्यांचा यशराज भोसले यांना पाठिंबा आहे. आणि एक साधारणतः एक आपल्याकडे असतं ना की आजोबांची गादी चालवायची, वडिलांची गादी चालवायची आणि यशराज भोसले यांना त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्त संधी आहे. तुमच्या सांगण्यानुसार यशराज भोसलेंचं पारडं तुलनेनं जड आहे. हा जो एकूण मतदारसंघ आहे सातारा लोकसभा मतदारसंघातला आहे हा सगळा संपूर्ण भाग या मतदारसंघाचा 3ही तालुके. सातारच्या महाराजांचं कितपत या सगळ्यावरती प्रभाव आहे? साताराच्या महाराजांचं आणि मकरंद पाटील यांचं खूप चांगलं आहे. कारण आत्ताच्या निवडणुकीत नाही परंतु त्यांनी म्हणजे मकरंद पाटलांनी उदयनराजेंना मदत केलेली आहे अनेकदा. म्हणजे आता मध्ये एकदा जेव्हा ह्याची किसनवीर कारखान्याची निवडणूक झाली तेव्हा मकरंद पाटील त्यांना भेटायला गेले होते. तर त्यावेळेस उदयनराजे साधारणतः बोलत नाही परंतु त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये अरे सातारा जिल्ह्याचा बॉस आलाय म्हणाले. म्हणजे 3 कारखाने जिंकले, जिल्हा बँकवर वर्चस्व मिळालं. तर त्याच्यामुळे उदयनराजे या मतदारसंघात मकरंद पाटील यांच्यासाठी काम करतील. अजित पवार आणि उदयनराजेंचे संबंध कसे जरी असले तरी मकरंद पाटलांनी ते एक पाळले की ते उदयनराजेशी त्यांचे संबंध चांगले आहेत. ओके. म्हणजे एकूण काय तर मकरंद पाटील वर्सेस
यशराज भोसले अशी जी निवडणूक होण्याची दाट शक्यता दिसते आहे. सातारा आणि पुणे ह्या 2 जिल्ह्यांचा जो 2 शहरांच्या मधला जो काही 3 तालुक्याचा भाग आहे तो या सगळ्या मतदारसंघात येतो. हा मतदारसंघ खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही आता म्हटलं तसं की महाविकास आघाडी की महायुती याचा फैसला मतदारांना करावा लागेल. मुळामध्ये 2 उमेदवार जे आहेत ते महायुतीकडनं तर ठरलेले उमेदवार जवळजवळ निश्चित आहेत. मकरंद पाटील फक्त तुम्ही म्हटलं तसं यशराज भोसलेंच्या नावावरती महाविकास आघाडीकडनं फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. पुरुषोत्तम जाधवांचा टिकाव या सगळ्याच्यात किती लागेल याबद्दल एकूण आपल्या चर्चेवरनं शंका वाटते. या मतदारसंघाच्या एकूण आढाव्यामध्ये महाबळेश्वर, वाई, परगाव खंडाळा ही आणि भुईंज ही गावं मतदानाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. त्यात मला वाटतं वाई हे सर्वाधिक मतदान असलेलं शहर असेल. आणि मी मगाशी म्हटलं तसं पुणे सातारा रस्त्याचा जो पूर्व भाग आहे याच्यामध्ये मोठी शहरं नसली तर छोटी छोटी गावं मोठ्या संख्येनं आहेत. त्यामुळं एकूण या मतदारसंघात उमेदवारी कुणाला मिळते आहे त्याच्यावरती मकरंद पाटलांना उमेदवारी निश्चित आहे, पण भोसलेंना, यशराज भोसलेंना जर उमेदवारी मिळाली तर या गावांच्या मताचा जो काही हे आहे त्याचा खूप परिणाम त्याच्यावर होणार आहे. प्रत्यक्षात उमेदवारी पुढच्या काही दिवसात निश्चित होईल आणि मग प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर मतदान झाल्यावर निकालातच काही ते आपण जी चर्चा करतोय तो त्याचा अंतिम स्वरूप आपल्या लक्षात येईल. या मतदारसंघाच्या आढाव्यात आपण आज इथंच थांबूया. उद्या भेटूया नव्या मतदारसंघासह. तोपर्यंत धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.